अनुभव बराचसा फरक आहे. शाळेतलं शिक्षण अनुभव. एक दिवस एक गोविंदा नावाचा मुलगा होता. कोण्या नावाचा रे? तुझं नाव काय आहे? बरं, गोविंदाच्या वडिलाला 1000 रुपयाचं काम पडलं. अनुभव आणि शाळेतलं शिक्षण याच्यामध्ये किती फरक आहे. तुकोबानं जे वर्णन केलं हे स्वानुभवातून केलं हे मला म्हणायचं आहे. त्याच्या वडिलाला 1000 रुपयाचं काम पडलं. साऱ्या गावात हिंडला, पण त्याचं क्रेडिट चांगलं होतं. त्याला कोणच पैसे दिले नाही. आता काय करायचं? त्याला आठवलं माझा मुलगा त्या शाळेमध्ये आहे, तिथं जायचं गुरुजीला म्हणायचं. नमस्कार गुरुजी. नमस्कार. या काय आपला परिचय? तुमच्या वर्गामध्ये तो गोविंद आहे ना? हा हा हा, मी त्यांच्या वडील. वा, बसवलं. कसे काय आले? कसे काम? छोटंसं काम. कोणतं? 1000 रुपयाचं काम पडलं. तर निकडचं मी म्हटलं आता गावात मागत गेले तू माझ्या मागं वा ते फार करा, काही हरकत नाही. हे पहा गुरुजी, मी तसे देणार नाही, माझा स्वभावच नाही तसा. नाही, तुमची उष्टी नेणार नाही. तुमचा जो व्याजाचा रेट असेल त्या व्याजाच्या रेटने मी 1000 रुपये नेतो आणि मला वाटेल समजा माझे जमलं त्या दिवशी व्याजासहित परत करेल. ठीक, माझा काही तसा जास्त रेट नाही. गुरुजींची रेट ज्यादा नसतात, पैसे जरी व्याजाला वाटतात. तर माझा रेट असा आहे, दरमहा दरसेकदा सजग राहायचा. मी तुम्हाला विचारतो, दरमहा दरसेकदा 5 रुपये व्याजानं गोविंदाच्या वडिलांनी गुरुजी जवळून 1000 रुपये 12 महिन्यासाठी कर्जावून नेले. तर गोविंदाचे वडील गुरुजींना 12 महिन्यांनी व्याजासहित किती रुपये परत करतील? 1 मिनिटा. ते ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरव्ह्यू आहे, लेखी नाही. तुम्ही नको सांगतो, तुम्ही पक्की करिता यायचं पाहिजे. किती देते? हे समोरची रांग सोडू सोडायचं. करेक्ट, बिलकुल. फक्त एकच म्हणणं आहे का कीर्तन झालं त्याचा नाही, मी काही वाईट बोललो. सोडा. गुरुजी निघून गेले, आपला गोविंदाचे वडील निघून गेले आणि गुरुजी म्हणतात, मुलांना तुमच्या समोर गोविंदाच्या वडिलांनी माझ्या जवळून दरसेकदा 5 रुपये व्याजाने 1000 रुपये 12 महिन्यासाठी कर्जवून नेले. तर मला सांगा, गोविंदाचे वडील मला 12 महिन्यांनी व्याजाचे किती पैसे परत करतील? आपल्या पाठीवर उत्तर लिहा. 5 मिनिटासाठी. आता हा क्लासच समजू आपण. पाट्या आहेत का? हातावर झालं का? हो, चालले गुरुजी पाट्या तपासत. किती? 1400 चूक, तुमची पाठी दाखवा. 1200 चूक, तुमची दाखवा. 1600 बरोबर, तुमची दाखवा. 1100, 1400, 1800, 1600, 1500. सर्वात शेवटी गोविंदा होता. सर्वात शेवटी. हो, तिकडे बसला गोविंदा. काय पाठी दाखव. जशी गुरुजींनी पाठी पाहिली, एकदम गुरुजीची एवढे थंडी तिची इथेच घेतली. शिलकच निघाली. मूर्खा, शरम नाही वाटत? हा, माझं नाव आहे गावामध्ये, आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला मला, आणि अशा माझ्या शाळेमध्ये तू एवढा ढ. अरे, चुकणं हा माणसाचा स्वभाव जरी असला तरी प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे. ट्राय अँड ट्राय, ट्राय अँड ट्राय. यू विल बी सक्सेस ॲट लास्ट. वाळूचे पण रगडीचा तेल चुकलं चालेल. अरे, यांनी आपल्या मेंदूला काहीतरी ताण दिला. गोविंदा, चुकत ना, चुकत ना. मी स्वागत करतो त्यांचं की त्यांनी प्रयत्न केला. नाही आलं त्यांना कधी, काही लोकांना आलं, मुलांना. पण गोविंदा काय केलं होतं? गोविंदा बंडीच्या चाका एवढा झिरो काढला होता. आणि सरकार आहे त्याला मास्तराचा. तुम्ही म्हणा, मी म्हणा,
गुरुजी संताप माझ्या शाळेमधून निघून जा ती लायकीच नाही गोविंदा माझ्या शाळेमध्ये राहायची मूर्खा काय असेल ते मी एवढं बोलणार नाही इथून याचा अर्थ समजून घ्या गुरुजी किती संतापले ऐकत होता गोविंदा आणि किती तपीन घरी माणूस तपते तर किती भोमललीच नाही कुठून उदक नाही तिथे दवाखाने करील काही तर जाऊ द्या गुरुजीचा पारा खाली आला गोविंदा म्हणतो गुरुजी तुमचं बोलणं झालं का हा झालं आता काय गीता सांगता का म्हणजे गुरुजी तुमचं काय म्हणणं असेल पुन्हा म्हणा पण एक वेळ माझा ऐका काय ऐकायला होतं एवढा मोठा बंडीच्या टाका एवढा झिरो काढला डोक्याचा काही उपयोग केला का गुरुजी थोडंसं ऐकून घ्या ना माझं काय का बरं ठीक आहे सांग काय सांगतो गुरुजी काय ज्यांनी पैसे नेले तुमच्या जवळून ते वडील तुमचे की माझे तुमचे गुरुजी म्हणत गोविंदा तुझे मग माझ्या बापाचा स्वभाव कसा आहे याचा अनुभव तुम्हाला कमाले गुरुजी चालला तिथं रक्ताच्या गाठा होणं सुरू झाल्या अटॅक याचे म्हणजे तुझा अनुभव तुझे वाटला स्वभाव बापाच्या स्वभावाचा ऐकून घ्या माझ्या वडिलाचा मला कसा अनुभव आहे मला समजते तेव्हापासून माझ्या वडिलांनी ज्यांच्या जवळून पैसे आणले ते उसण्यानो का व्याजवानो समानार्थी शब्द आहे त्याच्यापासून का व्याजवानो माझा असा अनुभव आहे की माझ्या वडिलांनी ज्यांच्या जवळून पैसे आणले त्यांना अंगोठा दाखवला हा माझा अनुभव आहे मग 1600 देऊ का झिरोच राहू देऊ गुरुजीचा एक करोड केला आता त्या 1600 केले तर भेटत नाही तो अनुभव आहे ना म्हणजे हो अनुभव श्रेष्ठ आहे गड्या अनुभव श्रेष्ठ आहे तुकोबार आहे आजच्या अभंगामध्ये कीर्तनाचं महात्म्य जे सांगतात हे स्वानुभवातून सांगतात कीर्तन